हे बघा, आपल्या सर्वांना विनंती अशी आहे की हा जो मोर्चा आहे मी ॲडव्होकेट ऋतुजा सर्जेराव माळी आज या ठिकाणी वाळवा तालुक्यातील समस्त ओबीसी समाज आमच्यावर होणारे अत्याचार आणि आमच्यावर होणारा जो अन्याय आहे ओबीसी समाजामध्ये जे मराठ्यांना जे आरक्षण देण्यात येणार आहे त्याच्या विरोधात आज आम्ही हा हक्क मोर्चा काढलेला आहे। आज आम्ही हा आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवतोय, कारण जर आमच्या पुढच्या पिढीवर याचा मोठा परिणाम होणार आहे, त्यांना शैक्षणिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या त्यांना जे हाल सोसावे लागणार आहेत त्याच्या विरुद्ध आज आम्ही हा मोठा लढा उभा केलेला आहे। ओबीसी समाजासाठी एकत्रित आलो आहे। आमचा एवढंच म्हणणं आहे की आमचा लढा हा कोणत्या समाजाविरुद्ध नाही, आमचा लढा हा आमच्या हक्कांसाठी, आमच्या अधिकारांच्या रक्षणासाठी आणि आमच्या भावी पिढीसाठी आहे। त्यामुळे आम्ही असं म्हणत नाही की कोणाला आरक्षण देऊ नका, पण आमचं असं म्हणणं आहे की ते आमच्यात घुसवून देऊ नका, एवढंच आमचं म्हणणं आहे। मी कुमारी तमन्ना अभिद नायकवडी, राहणार इस्लामपूर। आमच्या ओबीसी बांधवांचा ओबीसी हक्क मोर्चा हा वाळवाच्या ठाण्यावर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करून हा ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आज तहसीलदार कार्यालय समोर एकत्र होणार आहे आणि आपल्या हक्कासाठी लढणार आहे। वाळवा ओबीसी समाज आज सर्व एकत्र झालेला आहे आणि एका नव्या क्रांतीसाठी आज एकत्र होऊन तयार झालेला आहे। धन्यवाद। सर्व मोर्चात सहभागी राहिलेले लोक मोर्चात समोर येतील, व्यासपीठाच्या समोर सप्टेंबरला महाराष्ट्र शासनानं ओबीसीच्या नरड्यावर पाय ठेवणारा जो जी.आर. काढला, त्या जी.आर.च्या विरोधात महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाज आज पेटून उठलेला आहे। खरं तर मराठा समाजाला ओबीसीच्या ज्या घटनेनं दिलेल्या सवलती आहेत त्या ओबीसी समाजात मराठा समाजाचा समावेश करून ओबीसींचं कंबरनं मोडायचं काम या जी.आर. मुळे झालेलं आहे। तो जी.आर. रद्द व्हावा म्हणून वाळवा तालुक्यातल्या सगळ्या ओबीसी जेवढ्या जाती आहेत त्या जातींनी एकत्र येऊन आज या निषेधासाठी मोर्चाचं आयोजन केलंय। आमचं शासनाकडे एकच मागणं आहे की जो 1 सप्टेंबरला जी.आर. निघाला तो जी.आर. रद्द व्हावा आणि ओबीसींचं जे आरक्षण आहे ते आहे तसं घटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण तसंच राहावं। मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर त्यांना सेपरेट द्यावं। फक्त ओबीसींना जे घटनेनं दिलेलं आरक्षण आहे त्यात कुठल्याही प्रकारची वाटणी होता कामा नये। आज वाळवा तालुका ओबीसी समाजाच्या वतीनं जो मोर्चाचं आयोजन केलंय ते आता इथून पंचायत समितीच्या गेट पासून तहसील लाल चौक मार्गे गांधी चौक, यल्लामा चौक, तहसील कचेरी इथपर्यंत हा मोर्चा जाईल। या मोर्चाचं नेतृत्व कुठलाही राजकीय पुढारी करणार नाही। फक्त ओबीसी समाजातल्या ज्या 5 मुली आहेत त्या मुलीच या ओबीसी मोर्चाचं नेतृत्व करतील। त्याच 5 मुली माननीय तहसीलदार साहेबांना जे आमच्या निवेदन आहे ते निवेदन देतील। त्या 5च मुली स्टेजवर असतील, त्या 5च मुली भाषण करतील आणि ओबीसी मोर्चाची सांगता होईल म्हणजे आजचा मोर्चा संपेल। जर शासनाने आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर आम्हाला याच्यापेक्षा अधिक तीव्रपणाने लढा उभा करावा लागेल। वाळवा तालुक्यातील सर्व ओबीसी समाज प्रचंड संख्येने आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे।
हक्काच्या आरक्षणासाठी सर्व समाज बांधव एकत्र झालेला आहे। ही आमची लढाई ही ओबीसी समाजाच्या हक्कासाठीची लढाई आहे। आम्हाला कोणाचे आरक्षण हिसकावून घ्यायचं नाही। आमचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणासाठी हा तीव्र लढा वाळवा तालुक्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येऊन केलेला आहे। ही निखराची लढाई आहे, ही संघर्षाची लढाई आहे। हे आमचं आंदोलन कुठल्याही मराठा समाजाच्या विरोधातलं आंदोलन नाही। कधी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ओबीसी समाजानं विरोध केलेला नाही। आमचं एवढंच मत आहे की मराठा समाजाला जे आरक्षण मिळणार आहे ते त्यांचं स्वतंत्र आरक्षण मिळावं आणि ओबीसी आरक्षणामध्ये त्यांनी त्यांची मागणी करू नये। तरी ओबीसी आरक्षणाच्या या लढ्यामध्ये वाळवा तालुक्यातील समस्त ओबीसी समाज हजारोच्या संख्येने याच्यामध्ये सहभागी झालेला आहे आणि याच्यातूनच लक्षात येते की बाबा या ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये कुणाचेही घुसखोरी आम्ही खपवून घेतली जाणार नाही आणि सर्व ओबीसी समाजाच्या समाज बांधवांच्या वतीने हा जो आरक्षणाचा जो आजचा आंदोलन आहे हे यशस्वी झालेलं आहे, एवढंच मी सांगतो। जय ओबीसी। आज सर्व ओबीसी समाज वाळवा तालुक्याच्या वतीनं उरणेश्वरपूर शहरामध्ये ओबीसी बांधवांचा भव्य हक्क मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चासाठी समस्त वाळवा तालुक्यातील सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले। मी पहिल्यांदा ओबीसीच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो। या ओबीसी मोर्चाचं नियोजन अशासाठी आहे की दिनांक 1 सप्टेंबर रोजी जो JR शासनाचा झालेला आहे तो JR ओबीसींच्यासाठी अन्यायकारक आहे। कारण ओबीसीचं मुळात 27% आरक्षण, यामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये कोणाचाही शासनानं सहभाग करू नये, त्यांना समाविष्ट करू नये। मुळातच महाराष्ट्रभर ओबीसींच्या जवळजवळ 375 जाती आहेत, त्यात आमच्या एका तालुक्यामध्ये 54 जाती, त्यात आणि मराठा समाजाचा समावेश झाला तर आरक्षणाचा बोजवारा उठल्याशिवाय राहणार नाही। आणि ओबीसी समाजातील जे बांधव आहेत ते अतिशय अत्यल्प मायक्रो ओबीसी समाजातील आहेत। यांच्या हक्कांच्यावर, शिक्षणावर, नोकरीत आणि विशेष राजकीय आरक्षणावर सुद्धा मोठा परिणाम होणार आहे। त्यासाठी सर्व ओबीसी बांधव आज एकवटला आहे आणि या मोर्चाच्या द्वारे आम्ही वाळवा तहसीलदार यांना निवेदन देणार आहे आणि शासनाकडे मागणी करणार आहे की एकंदरीत या ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुणाचा समावेश करू नका। जय महाराष्ट्र।